नमस्कार मित्रांनो, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनी 9 जणांना अटक केलेली आहे. या सगळ्यांचा मुंबई आणि दिल्ली येथे दहशतवादी हल्ले घडवण्याचा डाव होता. हे सगळं अशासाठी अपेक्षित आहे कारण पाकिस्तानची बदललेली भूमिका आणि पाकिस्तान आपलं अस्तित्व दाखवून देण्यासाठी प्रयत्न करत असताना आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. हे जे 9 जण पकडले गेलेले आहेत त्यातले काही जण दाऊद इब्राहिमशी संबंधित आहेत. त्यातले काही जण हिंदूही आहेत कारण ते गँगस्टर म्हणजे गँगलँडशी संबंधित, गँगवॉरशी संबंधित आहेत आणि ते पाकिस्तानातल्या ISI अनेक टोळ्या ऑपरेट करते. त्याच्यापैकी साजिद भट्टी नावाची जी गँग आहे त्याच्याशी ते संपर्कात होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळेला त्यांना रेल्वे स्टेशनवर वेगवेगळ्या हल्ले करायचे होते. आण्विक केंद्र त्याच्यावर हल्ले करायचे होते आणि काही VIP लोकांना लक्ष्य करायचं होतं. त्यासाठी दादर रेल्वे स्टेशनची रेकी देखील त्यांच्याकडनं करण्यात आलेली होती. याच्यातल्या पहिली काही माहिती एप्रिलमध्ये मिळाली आणि त्या आधारे 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुढची माहिती मिळाली आणि अटक केलेल्या लोकांकडनं ॲटोमॅटिक वेपन्स म्हणजे पिस्तूल्स आणि गन्स आणि या गोष्टी, तसंच IED म्हणजे रिमोटद्वारे गाडीच्या खाली लावून बॉम्बस्फोट करता येतो की रस्त्यात लावून, अशा प्रकारचे सुरुंग त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेले होते. आणि त्यामुळे त्यांचा उद्देश स्पष्ट आहे की भारतामध्ये घातपाती कारवाया करून पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आणखीन एक युद्ध घडवण्याचा प्रयत्न करणं. जोपर्यंत पाकिस्तानवर अमेरिकेचा दबाव होता तोपर्यंत पाकिस्तानमधून थेट भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवाया थंडावल्या होत्या. गेल्या 12 वर्षाच्या काळात जेव्हापासून नरेंद्र मोदींचं सरकार अस्तित्वात आलं आणि खरं त्याच्या आधी काही 3-4 वर्ष म्हणजे जरी वैचारिक विरोधीत असले तरी याचं थोडंसं श्रेय P. चिदंबरम यांना द्यायला पाहिजे. ते गृहमंत्री झाल्यावर जो काँग्रेसचा सगळा तमाशा होता गृह विभागाचा तो बऱ्यापैकी थांबला. पण याच्यात खरा बदल झाला तो भाजपचं सरकार आल्यावर आणि त्याच्यानंतर भारताच्या वेगवेगळ्या भागात होणारे दहशतवादी हल्ले जवळपास बंद झाले. दिल्लीमध्येही हल्ल्याचा प्रयत्न केला गेला होता पण तो अयशस्वी झाला. तो हल्ला बॉम्ब तिथे ठेवून स्फोट करण्याच्या आधीच तो दहशतवादी त्याच्या गाडीचा स्फोट झाला आणि तो मारला गेला. जे काही तुरळक हल्ले झाले ते जम्मू आणि काश्मीरमध्ये झाले. अर्थात जम्मू काश्मीरमधली परिस्थिती वेगळी आहे. तिथे इन्फिल्ट्रेट करणं, हल्ले करणं तुलनेने सोपं आहे आणि अर्थात तिथली स्थानिक जनता, त्यातला काही भाग पाकिस्तान समर्थक लोक आहेत, राजकारणात पाकिस्तान समर्थक लोक आहेत. पण जम्मू काश्मीर वगळता देशाच्या उर्वरित भागामध्ये दहशतवादी हल्ले झाले नव्हते. आता हे नेमकं काय बदललं आहे आणि पुन्हा मोडस ऑपरेंडी का बदलली आणि रेल्वे स्टेशनची रेकी केली हे ऐकून मला चिंता वाटत आहे. कारण याच्या आधी अनेकदा रेल्वे स्टेशनचा हल्ल्यांसाठी वापर केला गेला होता. नंतर जेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या लक्षात आलं की इथे माणसं मारून कोणाला फरकच पडत नाही कारण भारतीय लोकांनाच रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांच्या जीवाची किंमत नाही म्हणजे तेव्हा नव्हती आणि त्यामुळे 100 मेले तरी दुसऱ्या दिवशी तेवढीच गर्दी, 200 मेले तरी दुसऱ्या दिवशी तेवढीच गर्दी आणि त्यामुळे त्यांनी 26/11 आपलं लक्ष बदललं. रेल्वे स्टेशन किंवा या भागामध्ये हल्ले न करता हाय प्रोफाईल हल्ले करायला, मग 5 स्टार हॉटेल असेल, बिझनेस पार्क असेल यांना लक्ष करायला सुरुवात केली की ज्याच्यामुळे इम्पॅक्ट, ज्याच्यामुळे काहीतरी आपण मोठं काहीतरी केलं असं दहशतवाद्यांना दाखवून देता येतं. आणि त्यामुळे या हल्ल्यासाठी पुन्हा एकदा दादर रेल्वे स्टेशनसारखं जिथे कुठलीही सुरक्षा नाही आहे, कोणी आओ जाओ घर तुम्हारा आहे, पुलावर सगळे बाहेर सगळे फेरीवाले बसतात. आता जरी फेरीवाले बऱ्यापैकी हटवले असले तरी कोणी आलं कोणी गेलं काही कळणार नाही असं दादर स्टेशन आहे. इतरही रेल्वे स्टेशन्स असतील. म्हणजे विमानतळाची जशी सुरक्षा केली आहे तशी रेल्वेची काही सुरक्षा नाही आहे.
ते लावलेलं असतं स्कॅनर वगैरे, पण कोणी त्याच्यातनं जात नाही, कोणी बघत नाही, ते पोलीस नसतात गेलं तरी. याचा अर्थ पाकिस्तानला जाणीवपूर्वक भारताविरुद्ध युद्ध करण्यासाठी, ज्याला खाजवून खरूज काढणं म्हणतात, अशा प्रकारचं हा विचार दिसतो. कारण रेल्वे स्टेशनवर हल्ले करून सामान्य माणसांना मारून पाकिस्तानला काही तसं समाधान मिळणार नाही आहे. पण असं मारलं तर मोदी सरकारला त्याचं उत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा युद्ध करावं लागेल. आणि या युद्धामध्ये पाकिस्तान सुरुवातीपासून अमेरिकेला खेचायचा प्रयत्न करेल, किंवा चीनकडनं मिळालेली नवी शस्त्रास्त्र, किंवा मग जसं मी म्हणतो की इराण युद्धाचा सगळ्यात मोठा जर धडा कुठला असेल तर तो नागरी वस्तीवर ड्रोन हल्ले करण्याचा, जो ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तानने पंजाबमध्ये केला होता. पण तसा प्रयत्न आता गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये समुद्रकिनारी भागामध्ये करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांच्या डोक्यात काय आहे मला कल्पना नाही आहे, पण जे हल्ले करण्याची ठिकाणं निवडली हे प्रथमदर्शनी दिसतंय. त्याच्यातनं काहीतरी लॉंग टर्म प्लॅन त्याचा असावा असं वाटतंय. अर्थात मला इथे कोणत्याही अफवा पसरवायच्या नाही आहेत, मनात भीती निर्माण करायची नाही आहे. चांगली गोष्ट ही आहे की आपल्या तपास यंत्रणांनी आपलं काम चोखपणे पार पाडलेलं आहे. एप्रिलमध्ये पहिल्यांदा अटक झाली, पुण्यामध्ये पहिली अटक झाली याच्यामध्ये, आणि मग उत्तर प्रदेश, दिल्ली, मुंबई या ठिकाणी अटक करण्यात आली. आणि त्यामुळे त्यांना तपास पूर्ण झाल्यावर कदाचित जेव्हा चार्जशीट दाखल होईल तेव्हा या सगळ्याचे अधिक सविस्तर तपशील, त्यांना पैसा कुठून मिळाला, त्यांना कसं रिक्रूट करण्यात आलं, कुठली शस्त्रास्त्र मिळाली, हे सगळे उपलब्ध होतील. जे काही आवश्यक आहे, म्हणजे जे त्यातला जो गुप्त भाग आहे तो काढून जो काही सार्वजनिक माहितीसाठी आवश्यक आहे तो ते तपशील उघड केले जातील. आणि त्यामुळे तपास यंत्रणांना त्यांचं काम करू द्या. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेत सांगितलेली माहिती मी तुम्हाला सांगत आहे, त्याच्या पलीकडे काही नाही आहे. पण त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की पाकिस्तानातलं दाऊद इब्राहिमचं नेटवर्क अजूनही शाबूत आहे. म्हणजे धुरंधर चित्रपटमध्ये दाऊद इब्राहिम दाखवला, तो लोकांना वाटलं की काय आता दाऊदचं काय आता पता नाही, उगाच आपलं काहीतरी एक भारतातल्या मुस्लिम लोकांना टार्गेट करण्यासाठी हा पिक्चर बनवला आहे वगैरे, किंवा तर मला असं वाटतं नाही आहे. हे सगळे जे या यंत्रणा आहेत, ISI असेल किंवा इतर गुप्तहेर यंत्रणा आहेत, ह्या ऑपरेट करताना कुठल्या तरी गँगला, क्रिमिनल किंवा गुन्हेगारांच्या टोळीला हाताशी धरून गोष्टी करतात. तसं केल्याने तुम्हाला तुमची माणसं त्या देशात पाठवायची गरज पडत नाही. आणि जर हल्लेखोर त्यातले जर गँगस्टरशी संबंधित असतील, आणि जसंही म्हटलं की त्यातले काही समजा हिंदू असतील, शीख असतील, तर त्यांच्यावर संशय घेऊन त्यांना अटक करणं ही पुढे हे कठीण जातं किंवा अवघड ठरतं. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की सध्याची परिस्थिती जी अनेक प्रकारची महागाई आणि एक अनिश्चितता आहे, आणि त्याचा फायदा घेऊन देशामध्ये काहीतरी अराजक सदृश परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातील, युद्धामध्ये ओढण्याचे प्रयत्न केले जातील. पाकिस्तान हे का करत असावं, जसे म्हटलं की आत्ता आपण फक्त अंदाज व्यक्त करू शकतो. कारण पाकिस्तान गेलं वर्षभर त्याला म्हणतात ना 7व्या आसमानामध्ये, ढगामध्ये होतं, की त्यांना असं वाटत होतं की काय आपण ट्रम्पना वेडं बनवलं आणि सगळं आपल्या मनाप्रमाणे होतं. पण आता कुठेतरी पाकिस्तान याच्यामध्ये अडकत चाललं आहे. मध्यस्थी करता करता कालच मी व्हिडिओ केला होता, गाढवाशी कुस्ती लढण्यासारखी वेळ आलेली आहे. आणि त्यामुळे याच्यातनं बाहेर पडण्यासाठी कदाचित आणखीन एक फ्रंट, आणखीन एक आघाडी या युद्धात उघडली, तर त्या दृष्टीने कदाचित हे सगळं केलं गेलं असेल. हे सगळं जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा होईल, पण आपण सावध राहिलं पाहिजे, आपण सतर्क राहिलं पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी जेव्हा तपास यंत्रणा त्यांचं काम करत असतात, पण जेव्हा देशाचे सामान्य नागरिक हे अलर्ट असतात, जेव्हा ते सजग असतात, त्यांचं लक्ष असतं, तेव्हा अनेक हल्ले काही जरा संशयास्पद दिसलं की त्याचं रिपोर्टिंग करणं, याच्यातनं अनेक हल्ले निष्फळ ठरवता येतात. या सगळ्यामुळे पुन्हा एकदा भारत पाकिस्तान यांच्यामधलं एक जे थोडीशी धूळ खाली बसत होती ती पुन्हा आता धूळ झटकली गेलेली आहे. तपास यंत्रणांच्या अधिकच्या तपासानंतर पूर्ण चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत आपण सगळ्यांनी सजग राहण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे.
तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.